हॅलो स्टुडंट्स, आज आपण बायोजिओ केमिकल सायकल ही पाहणार आहे. त्यापूर्वी आपण इकोसिस्टममध्ये पाहिलं की जी एनर्जी होती ती वन वे होती, म्हणजे त्याचा मार्ग एकच होता, ती परत सूर्याकडे जात नाही. पण जे न्यूट्रियंट्स आहेत ती मात्र सायक्लिक प्रोसेसमध्ये असतात. तर ह्या सर्व जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतील त्यांना ह्या विविध न्यूट्रियंट्सची आवश्यकता असते आणि ह्यासाठीच आपल्याला ही सायक्लिक प्रोसेस जी आहे बायोजिओ केमिकल सायकल आहे त्याची आपल्याला डेफिनेशन असे सांगता येईल. The cyclic flow of nutrients within an ecosystem is called as biogeochemical cycle. जी ही न्यूट्रियंट्स आहे जी फ्लो होण्याची जी इकोसिस्टमची सिस्टीम आहे त्यालाच आपण म्हणतो बायोजिओ केमिकल सायकल. त्याची आणखी एक डेफिनेशन असं सांगता येईल आपल्याला. द सायक्लिक फ्लो ऑफ न्यूट्रियंट्स फ्रॉम अबायोटिक टू बायोटिक फॅक्टर अँड बायोटिक टू अबायोटिक फॅक्टर. मीन्स जे काही अबायोटिक मीन्स नॉन लिव्हिंग फॅक्टर्स अँड बायोटिक मीन्स लिव्हिंग फॅक्टर्स. याच्यामध्ये न्यूट्रियंट्स रूपांतर एक लिव्हिंग ऑर्गॅनिझमकडून नॉन लिव्हिंगकडून लिव्हिंग ही जे प्रोसेस चालू असते त्या प्रोसेसलाच म्हणायचं आपण, त्या प्रोसेसलाच म्हणतो बायोजिओ केमिकल सायकल. त्याचे दोन टाईप्स आहेत, गॅसियस सायकल आणि सेडिमेंटरी सायकल. म्हणजे भूचक्र आणि वायुचक्र हे दोन त्याचे टाईप्स आहेत. त्याच्यापैकी गॅसियस ह्याच्यामध्ये पॉईंट तुम्हाला असं सांगता येईल. फर्स्ट, मेन रिझर्वॉयर फॉर एलिमेंट इज ॲटमॉस्फिअर. ह्याचा मेन एलिमेंट जे आहेत ते कुठून असतील तर ॲटमॉस्फिअर. गॅसेस सायकल इज स्पीड एअर सायकल आणि स्पीड एअर सायकल. दिस सायकल शोज लिटल ऑर नो परमनंट चेंज इन डिस्ट्रीब्युशन अँड अबंडन्स ऑफ एलिमेंट. ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर ही जी सायकल आहे ती खूप लिटल आणि परमनंट चेंज जे आहेत ते परमनंट चेंजेस त्याच्यामध्ये नाही आहेत आणि एलिमेंटची संख्या ही जास्त प्रमाणात एलिमेंट याच्यामध्ये ह्या ॲटमॉस्फिअरमध्ये आढळतात. एक्झाम्पल आहे बघा, याच्यामध्ये नायट्रोजन सायकल असेल, ऑक्सिजन असेल, नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन, या सगळ्या हे जे सायकल आहेत ह्या कशात येतात, गॅसियसमध्ये येतात. तर सेकंड आहे सेडिमेंटरी सायकल. द मेन रिझर्वॉयर ऑफ केमिकल ऑर न्यूट्रिएंट्स इज सॉईल, रॉक्स ऑफ अर्थ क्रस्ट. ह्याच्यामधून हे सायकल याचा मेन सोर्स आहे. सायकल इज स्लोवर दॅन गॅसियस सायकल. गॅसियस सायकलपेक्षा स्लो आहे. एक्झाम्पल आहेत आयर्न असेल, कॅल्शियम असेल, फॉस्फरस असेल, आयोडीन, सल्फर यासारखे हे सेडिमेंटरी सायकलचे एक्झाम्पल आहेत. याच्यामध्ये नंतर फर्स्ट आपल्याला पाहता येईल कार्बन सायकल. कार्बन सायकलमध्ये पहिल्यांदा तुम्हाला त्याची डेफिनेशन लिहून त्याची हे डायग्राम काढणं आवश्यक आहे. इथे बघा ॲटमॉस्फिअर, प्लांट्स आणि ॲनिमल, हर्बिवोरस अँड कार्निवोरस हे तीन घटक दिलेले आहेत आणि त्याच्यामधून ॲटमॉस्फिअर प्लांट्स काय करतात, ॲटमॉस्फिअरमधलं कार्बन डायऑक्साईड फोटोसिंथेसिसच्या प्रोसेससाठी यूज करतात आणि त्याच्यापासून अन्न तयार करतात. ते अन्न मग नंतर हे जे काही ॲनिमल असतील, हर्बिवोरस असतील किंवा कार्निवोरस असतील तर ते फूड चेनच्याद्वारे आपण पाहिले प्रायमरी, सेकंडरी कंझ्युमर, टर्शरी कंझ्युमर याद्वारे ॲनिमल हे प्लांट करत असतात. नंतर त्याचं कंबशन होतो, पेट्रोलियम कोल, नंतर डिकम्पोजिशन होऊन किंवा रेस्पिरेशनच्या प्रोसेसमध्ये परत ते कार्बन डायऑक्साईड त्याच्यामधून बाहेर इव्हॉल्व झालेला असतो. अशा पद्धतीने आपल्याला म्हणजे कार्बन डायऑक्साईड ॲटमॉस्फिअरमध्ये घेऊन परत कार्बन डायऑक्साईड वापस केलं जातं, त्या प्रोसेसलाच म्हणायचं कार्बन सायकल. आता त्याच्यामध्ये डेफिनेशन आपल्याला सांगता येईल. द सर्क्युलेशन अँड रिसायक्लिंग ऑफ कार्बन फ्रॉम ॲटमॉस्फिअर टू लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड आफ्टर देअर डेथ बॅक टू द ॲटमॉस्फिअर इज कॉल्ड ॲज कार्बन सायकल. आताच आपण पाहिलं की सर्क्युलेशन आहे ते अँड रिसायक्लिंग आणि परत ते कार्बन परत मिळतो ॲटमॉस्फिअरपासून. वनस्पती कार्बन घेतात आणि परत ॲटमॉस्फिअरमध्ये कार्बन जातो, त्या प्रोसेसला म्हणायचं कार्बन सायकल. एक्सप्लेनेशन कसं करता येईल आपल्याला त्यावर दिलेलं डायग्रामचं. कार्बन इज प्रेझेंट इन द ॲटमॉस्फिअर इन द फॉर्म ऑफ कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईडमध्ये ॲटमॉस्फिअरमध्ये कार्बन डायऑक्साईडच्या स्वरूपात कार्बन प्रेझेंट असतो. ग्रीन प्लांट ॲब्सॉर्ब कार्बन डायऑक्साईड फ्रॉम ॲटमॉस्फिअर इन द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस अँड कन्वर्ट इट इंटू कार्बोहायड्रेट्स. कार्बन डायऑक्साईड ॲटमॉस्फिअरमधला कार्बन डायऑक्साईड ग्रीन प्लांट ॲब्सॉर्ब करतात आणि फोटोसिंथेसिसच्या प्रोसेसमध्ये त्याचं रूपांतर कार्बोहायड्रेट्समध्ये करतात. त्याला रिॲक्शन लिहिणं खूप महत्त्वाचं आहे. ही रिॲक्शन लिहावीच लागते एक्झाममध्ये. तर पहिली रिॲक्शन आहे फोटोसिंथेसिसची बघा. 6CO2 + 12H2O सनलाईट क्लोरोफिलच्या सहाय्याने प्लांट काय करतात, त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स C6H12O6 म्हणजे ग्लुकोज, वॉटर आणि ऑक्सिजन इव्हॉल्व होतो. ह्या पद्धतीने ही रिॲक्शन सांगता येईल. नंतर थर्ड पॉईंट आहे वेन प्लांट्स आर कंझ्युम्ड बाय हर्बिवोरस अँड हर्बिवोरस आर कंझ्युम्ड बाय कार्निवोरस. प्लांट्सवरती डिपेंड कोण असतं, हर्बिवोरस असतं. हर्बिवोरसवर डिपेंड कोण असतं, कार्निवोरस. आणि कार्बन इन द फॉर्म ऑफ कार्बोहायड्रेट ट्रान्सफर इन अ फूड चेन.
आणि हा जो कार्बन जो कार्बोहायड्रेटमध्ये आहे फॉर्म आहे तो काय होतो फूड चेनच्याद्वारे एका ह्याच्यातून दुसऱ्या ह्याच्यामध्ये ट्रान्सफर होतो. पुढचा आहे इन द प्रोसेस ऑफ रेस्पिरेशन इन प्लांट्स अँड ॲनिमल कार्बोहायड्रेट्स आर ऑक्सिडाइज अँड कन्वर्ट इंटू कार्बन डायऑक्साईड. पुन्हा रेस्पिरेशन प्रोसेसमध्ये ॲनिमल काय करतात, कार्बोहायड्रेट ऑक्सिडाइज करतात आणि त्याचं कार्बन डायऑक्साईड होतात आणि हा कार्बन डायऑक्साईड रिलीज होतो बॅक टू द ॲटमॉस्फिअर. म्हणजे ह्याच्यामध्ये रेस्पिरेशन प्रोसेसमध्ये परत रिॲक्शन सांगता येईल आपल्याला. ॲनिमल काय करतात, ग्लुकोज C6H12O6 म्हणजे हे कार्बोहायड्रेट ऑक्सिडाइज करतात, ऑक्सिजनबरोबर त्याची रिॲक्शन होते आणि मायटोकॉन्ड्रियाच्या प्रोसेसमध्ये कार्बन डायऑक्साईड इव्हॉल्व्ह होतो. अशा पद्धतीने कार्बन डायऑक्साईड परत ॲटमॉस्फिअरमध्ये जातो. म्हणून आपण असं म्हणू, आफ्टर द डेथ all plants and animals are decomposed by decomposers such as bacteria and fungi, and by decomposition carbon dioxide is released into atmosphere. जेव्हा प्लांट किंवा ॲनिमलची डेथ होते तेव्हा डिकम्पोजिशन केलं जातं. डिकम्पोजर करणारे कोणते मायक्रो ऑर्गॅनिझम, बॅक्टेरिया असेल, फंजाय असेल आणि त्यामार्फत डिकम्पोजिशन होऊन कार्बन डायऑक्साईड रिलीज होतो ॲटमॉस्फिअरमध्ये. म्हणजे रेस्पिरेशनच्याद्वारे असेल, डिकम्पोजिशनच्याद्वारे असेल, कार्बन डायऑक्साईड परत ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज होतो. बाय द अबायोटिक प्रोसेस ऑफ कंबशन किंवा बर्निंग ऑफ वूड, कोळसा असेल, लाकूड असेल किंवा पेट्रोलियम, जेव्हा आपण त्याला जाळलं जातं त्यावेळेस कंबशन प्रोसेसमध्ये हा कार्बन डायऑक्साईड काय होतो, ॲटमॉस्फिअर किंवा फॉरेस्ट फायर असेल, ऑर्गॅनिक ॲक्टिव्हिटीज असतील त्यावेळेस कार्बन डायऑक्साईड रिलीज होतो. त्या प्रोसेसला कंबशन प्रोसेस असं म्हणतात. ह्या पद्धतीने सुद्धा ॲटमॉस्फिअरमध्ये कार्बन डायऑक्साईड मिक्स होतो. म्हणजे इन दिस वे कार्बन डायऑक्साईड फ्रॉम ॲटमॉस्फिअर पास टू लिव्हिंग ऑर्गॅनिझम बाय प्रोसेस ऑफ ओनली फोटोसिंथेसिस अँड लिव्हिंग ऑर्गॅनिझम रिटर्न इन ॲटमॉस्फिअर बाय प्रोसेस ऑफ रेस्पिरेशन, डिकम्पोजिशन अँड कंबशन. बघा, ॲटमॉस्फिअरमधला कार्बन डायऑक्साईड फक्त फोटोसिंथेसिसच्या प्रोसेसद्वारे एका लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये ट्रान्सफर होतो, पण रिटर्न ॲटमॉस्फिअरमध्ये येत असताना मात्र तो रेस्पिरेशन, डिकम्पोजिशन आणि कंबशन प्रोसेसनी ॲटमॉस्फिअरमध्ये येतो. अशा पद्धतीने आपल्याला ही कार्बन सायकल डिस्कस करता येईल. नंतर सेकंड आहे ऑक्सिजन सायकल. ऑक्सिजन सायकल कसं आहे बघा, सर्क्युलेशन अँड रिसायक्लिंग ऑफ ऑक्सिजन विथ द बायोस्फिअर फ्रॉम एन्व्हायरमेंट टू लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड लिव्हिंग ऑर्गॅनिझम टू एन्व्हायरमेंट. परत हेच प्रोसेस आहे की ऑक्सिजनचे सर्क्युलेशन आणि रिसायक्लिंग होऊन एन्व्हायरमेंटमध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझमकडून परत ते एन्व्हायरमेंटमध्ये ऑक्सिजन येतो. त्या प्रोसेसलाच आपण ऑक्सिजन सायकल म्हणतो. याच्यामध्ये सुद्धा अगोदर तुम्ही इथे डायग्राम काढू शकता. तर त्याचं एक्सप्लेनेशन असं दिलं आहे, ऑक्सिजन इज प्रेझेंट इन ॲटमॉस्फिअर अबाउट 21%. ॲटमॉस्फिअरमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण 21% आहे. इट ऑल्सो प्रेझेंट इन हायड्रोस्फिअर म्हणजे वॉटर आणि लिथोस्फिअर सॉईलमध्ये सुद्धा तो प्रेझेंट आहे. ऑक्सिजन इज हायली रिॲक्टिव्ह, हेन्स इट फाउंड इन द फॉर्म ऑफ मॉलिक्युलर ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, वॉटर, कार्बन डायऑक्साईड अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. ऑक्सिजन हा खूप हायली रिॲक्ट असल्यामुळे ते सहसा मॉलिक्युलर फॉर्ममध्ये आढळतो. म्हणजेच कार्बन डायऑक्साईड असेल, वॉटर असेल किंवा इनऑर्गॅनिक कंपाऊंड असेल. ऑक्सिजन इन द ॲटमॉस्फिअर इज यूज अप बाय द प्रोसेस ऑफ रेस्पिरेशन, कंबशन, डिकम्पोजिशन, करोशन, रस्टिंग etc. ऑक्सिजन हे जे ह्याच्यामध्ये रेस्पिरेशन प्रोसेसमध्ये असेल किंवा कंबशन, डिकम्पोजिशन याच्यामध्ये प्रोसेसमध्ये यूज केला जातो. ऑक्सिजन इन द ॲटमॉस्फिअर इज यूज अप बाय द प्रोसेस ऑफ रेस्पिरेशन, डिकम्पोजिशन only by the process of photosynthesis in plant. ऑक्सिजन इज रिलीज बॅक इंटू द ॲटमॉस्फिअर. फोटोसिंथेसिसच्या प्रोसेसमध्ये, फक्त फोटोसिंथेसिसच्या प्रोसेसमध्ये प्लांट जे आहेत ते काय करतात, कार्बन डायऑक्साईड घेतात आणि ऑक्सिजन सोडतात. फक्त एकमेव प्रोसेसमध्येच ऑक्सिजन रिलीज होतो. म्हणून याच्यामध्ये आपल्याला हे रिॲक्शन आहे 6CO2 + 12H2O, C6H12O6, 6H2O + 6O2. फोटोसिंथेसिस प्रोसेसमध्येच ऑक्सिजन इव्हॉल्व्ह होतो. तर ह्याच्यामध्ये बघा, ॲटमॉस्फिअर आहे, ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे, रेस्पिरेशन इन प्लांट्स अँड ॲनिमल्स, कार्बन डायऑक्साईड, वॉटर, फोटोसिंथेसिस इन ग्रीन प्लांट, ॲटमॉस्फिअर, फोटोसिंथेसिसच्या प्रोसेसद्वारे परत ऑक्सिजन इव्हॉल्व्ह होतं. अशा पद्धतीने आपल्याला ऑक्सिजन सायकल सांगता येईल. आता आहे नायट्रोजन सायकल. त्याची डेफिनेशन आपल्याला असे सांगता येईल, द सर्क्युलेशन अँड रिसायक्लिंग ऑफ नायट्रोजन गॅस इन द फॉर्म ऑफ डिफरंट कंपाऊंड्स थ्रू बायोटिक अँड अबायोटिक प्रोसेस इन नेचर इज कॉल्ड ॲज नायट्रोजन सायकल. परत नायट्रोजन हे डिफरंट फॉर्ममध्ये जे आहेत ते बायोटिक आणि अबायोटिक प्रोसेसमध्ये येऊन परत ते त्याच्यामध्ये नायट्रोजनमध्ये येतात, त्या प्रोसेसलाच आपण म्हणतो नायट्रोजन सायकल. एक्सप्लेनेशन आहे, नायट्रोजन इज प्रेझेंट इन ॲटमॉस्फिअर अबाउट 78% इन द फॉर्म ऑफ N2 नायट्रोजन गॅस. नायट्रोजन हा साधारणतः ह्याच्यामध्ये त्याचं प्रमाण 78% आहे आणि तो N2 गॅसच्या फॉर्ममध्ये असतो. द ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन इज कन्वर्टेड इंटू नायट्राईट अँड नायट्रेट इंटू सॉईल बाय नायट्रोजन फिक्सेशन. नायट्रोजन सायकलमध्ये हे नायट्रोजन फिक्सेशन ही एक महत्त्वाची टर्म आहे. ती त्याच्यामध्ये काय होतं, नायट्रोजनचं कन्वर्ट कशात होतं, नायट्राईट आणि नायट्रेटमध्ये, सॉईलमध्ये.
म्हणजे नायट्रोजन जो आहे तो डायरेक्ट आपण वनस्पती घेत नाही, तर त्याचं रूपांतर नायट्राईट आणि नायट्रेट करतात, त्यालाच आपण म्हणतो नायट्रोजन फिक्सेशन. नायट्रोजन फिक्सेशन इज कॅरिड बाय बायोलॉजिकल, ॲटमॉस्फेरिक आणि इंडस्ट्रियल प्रोसेसद्वारे हे नायट्रोजन फिक्सेशन होत असतं. नंतर आहे प्लांट्स एब्सॉर्ब द नायट्रेट अँड नायट्राइट्स फ्रॉम द सॉईल अँड प्रोड्युसेस दिअर ओन बॉडी प्रोटीन अँड न्यूक्लिक ॲसिड. प्लांट्स काय करतात, हे ॲब्सॉर्ब करतात काय, नायट्रेट आणि नायट्राइट्स सॉईलमधून आणि प्रोड्युसेस देअर ओन बॉडी प्रोटीन अँड न्यूक्लिक ॲसिड. When plants are consumed by herbivores and herbivores are consumed by carnivores, nitrogen in the form of protein transported from one organism to another in the food chain. आणि हे ज्यावेळेस प्लांट्सवरती डिपेंड असलेले हर्बिवोरसवर डिपेंड असलेले म्हणजे कार्निवोरस, हे सगळे काय करतात, नायट्रोजन एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये म्हणजेच एका ऑर्गॅनिझममधून दुसऱ्या ऑर्गॅनिझममध्ये फूड चेनमध्ये जातो. वेन प्लांट्स अँड ॲनिमल्स आर डायड अँड डिकम्पोज इन सॉईल बाय मायक्रो ऑर्गॅनिझम. ज्यावेळेस हे ॲनिमल किंवा प्लांट डाईट होतात त्यावेळेस त्याच्यामध्ये असलेले जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहे ते डिकम्पोज करतात. तर नायट्रोजिनस कंपाऊंड्स आर कन्वर्टेड इंटू अमोनिया कॉल्ड ॲज अमोनिफिकेशन. या नायट्रोजनस कंपाऊंडचं रूपांतर जेव्हा अमोनियामध्ये होतं त्याला अमोनिफिकेशन असं म्हणतात. नंतर अमोनिया इन द सॉईल इज देन कन्वर्टेड इंटू नायट्राईट अँड देन नायट्रेट बाय द प्रोसेस कॉल्ड ॲज नायट्रिफिकेशन. सॉईलमध्ये असलेला जो अमोनिया आहे त्याचं रूपांतर नायट्राईटमध्ये केलं जातं आणि ह्या प्रोसेसलाच म्हणतात नायट्रिफिकेशन. सम नायट्राइट्स अँड नायट्रेट्स आर अगेन ॲब्सॉर्ब बाय प्लांट अँड सर्क्युलेटेड इन द फूड चेन. आणि हे काही नायट्रेट किंवा नायट्राइट्स तेव्हा ॲब्सॉर्ब करतं प्लांट आणि परत फूड चेन सर्क्युलेट होते. नायट्रेट अँड नायट्राइट्स फ्रॉम द सॉईल आर कन्वर्टेड इंटू ॲटमॉस्फिरिक नायट्रोजन बाय डिनायट्रिफाईंग बॅक्टेरिया प्रोसेस कॉल्ड ॲज डिनायट्रिफिकेशन. जेव्हा नायट्रेट आणि नायट्राइट्स सॉईलमध्ये असतात आणि ते ॲटमॉस्फेरिक नायट्रोजनमध्ये त्याचं कन्व्हर्जन करण्याचं काम बॅक्टेरिया करतात, त्या प्रोसेसलाच म्हणायचं डिनायट्रिफिकेशन. अशा पद्धतीने परत जो काही ॲटमॉस्फिअरमधला नायट्रोजन परत ॲटमॉस्फिअरमध्ये येतो त्या प्रोसेसलाच आपण म्हणतो नायट्रोजन सायकल. याच्यामध्ये बघा ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन आहे त्याचं रूपांतर नायट्रेट आणि नायट्राईटमध्ये केलं जातं नायट्रोजन फिक्सेशनचे आहे ना. परत ते नायट्रेट आणि नायट्राईट प्लांट ॲब्सॉर्ब करतात प्रोटीनमध्ये, त्याचं रूपांतर होतं फूड चेनच्या साह्याने प्लांट ॲनिमल जातात. ॲनिमल आणि प्लांट डेड झाल्यानंतर परत त्याचे जे प्रोटीन्स आहेत ते काय त्याचं डिकम्पोजिशन प्रोसेसने अमोनिया सॉईलमधला अमोनिया काय करतो परत नायट्राईट आणि नायट्रेट्सचं मध्ये रूपांतर करतं आणि ह्या नायट्राईट आणि नायट्रेट्सला परत नायट्रोजनमध्ये आणण्यासाठी डिनायट्रिफिकेशन ह्या वेगवेगळ्या टर्म्स आहेत. नायट्रोजन फिक्सेशन असेल, नंतर अमोनिफिकेशन असेल, डिनायट्रेशन असेल आणि नायट्रेशन डिनायट्रेशन असेल. ह्या प्रोसेस ज्या आहेत ह्या मेन टर्म ह्याच्यामध्ये खूप महत्त्वाच्या आहेत, ते लिहिणं आवश्यक आहे ह्याच्यामध्ये. अशा पद्धतीने आपण ही नायट्रोजन सायकल आपण पाहिलेली आहे. अशा पद्धतीने आपला बायोजिओ केमिकल सायकल हा पॉईंट संपलेला आहे आणि आपला हा चॅप्टरसुद्धा इथे संपलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू आपण होमवर्क. थँक्यू.